बंजारा समाजातील नामवंत परिवार म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते अशा चंद्राम चव्हाण गुरुजी यांचे नातू सचिन चव्हाण यांची नुकतीच संत सेवालाल महाराज बंजारा समाज समृद्धी योजनेच्या शासकीय सदस्यपदी निवड झाल्याबद्दल सोनाई फाउंडेशन आणि दक्षिण सोलापूर परिवर्तन आघाडीकडून सत्कार करण्यात आला। यावेळी सोनाई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष युवराज राठोड, शिंदे गटाचे सेनेचे उपजिल्हा प्रमुख अण्णप्पा सतुबर, मागास समाज सेवा मंडळाचे सचिव किरण चव्हाण, नितीन चव्हाण, सनी राठोड, अमोक सिद्ध गायकवाड, प्रशांत रणदिवे, जितेश चव्हाण यांनी उपस्थित राहून शुभेच्छा देत दक्षिण सोलापूर परिवर्तन आघाडीत सामील होण्याचे साकडेही चव्हाण यांना घातले। मुळात सचिन चव्हाण हे दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांचे कट्टर समर्थक मानले जातात, परंतु आता दक्षिण विकास परिवर्तन आघाडीने त्यांना साकडे घातल्याने आता ते काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। चंद्राम चव्हाण गुरुजी यांचे नातू एक मितभाषी, प्रामाणिक आणि कुठल्याही प्रकारचा गर्व नसणारे आणि आमचे सगळ्यांचे हृदयातले आमचे जवळीक मित्र आणि बंजारा समाजाचे एक जिल्ह्याचे नेते आणि नुकताच महाराष्ट्र राज्य सरकारनं त्यांना वस्ती सुधारणा किंवा बंजारा समाज सुधारणा समितीच्या अशासकीय सदस्यपदी निवड झाली ते असे आमचे सचिन चव्हाण दादा भैया यांचा आज वाढदिवसानिमित्त आम्ही येथे सोनाई फाउंडेशनचे अध्यक्ष संस्थापक युवराज भाई राठोड, त्याचबरोबर किरणजी चव्हाण आणि आमचे सगळे आणि नामा चव्हाण आमचे मित्र आहेत आणि सर्व उपस्थित चांगला व्यक्ती, एक प्रामाणिक व्यक्ती आणि सगळ्यांना सांभाळून येणारे सचिन भैया, मी आता नुकताच देवाच्या चरणी वंदन केलेलं आहे। त्या देवाला मी प्रार्थना करतो की आमच्या सचिन दादाला दीर्घायुष्य लाभावं। त्यांची नुकतीच बंजारा समाज तांडा सुधार समृद्धी योजनेच्या अशासकीयपदी निवड झाली आहे। मी त्यांना त्याबद्दल सुद्धा शुभेच्छा देतो। बंजारा समाजासाठी त्यांनी जिल्ह्यातून पुढाकार घ्यावा, सर्वतोपरी आम्ही त्यांच्या सोबत आहे आणि तन मन धन या बंजारा समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी खर्ची करावं। त्यांनी जो निर्णय घेईल त्याच्या पाठीशी मी सदैव असणार आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।